नाही, पण मुस्लिम मतांकडे तुम्ही जेव्हा त्याचा तो आरोप का केला होता, कारण एकेकाळी शिवसेनेची भूमिका ही आक्रमक हिंदुत्वाची होती आणि म्हणून तुमच्यावरती नेहमी हा आरोप केला होता की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, शिवसेना आता उद्धव ठाकरेंची पण शिवसेना हे कोणीच हिंदुत्वाचं आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? ह्यांनी तर निवडणुकींच्या आधी राम मंदिर अर्धवट बनवून उद्घाटन केलं होतं. हे आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देणार? हे पाहिजे तेव्हा हिंदुत्व वापरतात, पाहिजे तेव्हा सोडून देतात. हे आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणार भाजपवाले? नाही, त्यांनी तुम्ही सोशल मीडियावरती बघता का काही पोस्ट? आता मला सांगा, जर एवढे हिंदुत्ववादी असतील, मग गोव्यामध्ये असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये असेल, गोमास का चालू ठेवल्याने? युपीमध्ये गोमासचे सगळे ट्रेडर्स कोण आहेत? तर हे कोण आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहे? ते म्हणतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. तुम्ही सोशल मीडियावरती काही पेजेस बघाल किंवा काही जे ट्विट्स केले जातात तिकडे किंवा सोशल मीडियावरती, नाही, मी त्यांचे बघत नाही. जनाब उद्धव ठाकरे, जनाब आदित्य ठाकरे वगैरे असं तुम्हाला त्याच्यामध्ये वारंवार की हो, तुम्ही कारण हिंदुत्व आमचे पक्षप्रमुख तिथे पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफ यांचा केक खाऊन आलेत ना. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, हे आम्हाला देशभक्ती शिकवतात. ह्याच भाजपानी आत्ता तुम्ही पाहिलं असेल राज्यसभेमध्ये जय हिंद बोलायचं नाही आणि वंदे मातरम बोलायचं नाही असं छापील ते आणलं होतं. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काही काही तर यांचे खासदार वंदे मातरमचे जे वंदे भारत बोलायला लागले, म्हणजे ट्रेनचं नाव घ्यायला लागले. हे आम्हाला देशभक्ती शिकवणार?